नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पंचाल. मोगरा फुलाच्या वास्तू या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण विविध रंगी भूखंड जे आहेत त्यांचे आकार आणि त्यांचे फलं म्हणजे कुठल्या प्रकारची फलं देतात याच्याबद्दल माहिती करून घेत आहोत. ज्याप्रमाणे जर जमीन कसदार असेल किंवा जमिनीचा कस चांगला असेल तर तिथे शेती जी आहे ही उत्कृष्ट प्रमाणामध्ये होते. बागायती ज्या असतात ह्या उत्कृष्ट होतात. त्याचप्रमाणे त्या जागेचा किंवा जमिनीचा प्लॉट जो आहे हा जर सुयोग्य असेल तर त्या प्लॉटवरती निवास करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना सुख समृद्धी जी आहे ही नेहमीच प्रदान होत असते. त्यामुळे हे भूखंड जे आहेत हे आपल्याला फलदायी असू शकतात. त्यापैकी कुठले भूखंड चांगले आणि कुठले भूखंड वाईट हे कसं ओळखायचं याच्याबद्दलच आपण माहिती करून घेत आहोत. त्यापैकी आज आपण बघणार आहोत धनुष्याकृती भूखंड अर्थात धनुष्याच्या आकाराचा भूखंड. हा जो भूखंड आहे हा ज्याप्रमाणे धनुष्याप्रमाणे हा रेखाटला गेलेला आहे आणि त्याची खालील बाजू जी आहे ही एका लाईनीत अर्थात सपाट आहे. हे भूखंड जे आहेत यांना धनुष्याकृती भूखंड असं म्हटलं जातं. या भूखंडावरती उभं राहून जर आपण पेंडुलियम धरलं किंवा डावजर धरलात तर अर्थातच हे डावजर जे आहेत हे विरुद्ध दिशेने किंवा नकारात्मक ऊर्जेच्या दिशेने फिरताना आपल्याला दिसून येतात. अर्थातच अशा भूखंडावरती नकारात्मक ऊर्जा जी असते ही मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशा भूखंडांची पाताळ क्षेत्र ही ओपन झालेली दिसून येतात. अर्थात पाताळ क्षेत्र हे ओपन झालं हे आपल्याला कसं समजणार? त्यासाठी असे भूखंड जे आहेत यांचं ब्रह्मस्थान अर्थात मध्यस्थान जे आहे त्यावरची माती जी आहे ह्याचं आवरण आपण बाजूला काढावं. सर्वसाधारणपणे 3 फूट खाली गेल्यानंतर आपण तिथे काही प्रमाणामध्ये पाणी ओतावं. हे पाणी जर क्लॉकवाईज अर्थात घड्याळांच्या काट्याप्रमाणे जर फिरत असेल तर हे भूखंड प्रॉपर आहेत असं समजावं. मात्र हे पाणी जर उलट्या पद्धतीने फिरत असेल तर त्याचे पाताळ क्षेत्र ओपन झालेली आहेत हे समजून जावं. आणि अर्थात पाताळ क्षेत्र ओपन झालं की शून्य चक्र सुरू होतं. शून्य चक्र हे नेहमीच धननाश दर्शवतं. त्याचबरोबर चोरीचं भयही दर्शवतं. शत्रूंचा त्रास अशा भूखंडांवरती होत असतो. धनुष्याकृती भूखंड अर्थात धनुष्य हा नेहमी दुसऱ्या व्यक्तीचा नाश करण्यासाठी आपण वापरला जातो. त्यामुळे धनुष्याकृती भूखंड जे आहेत त्यावरती निवास करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत या सदोतीत दुसऱ्या व्यक्तीच्या वाईटावरती टपलेल्या असतात किंवा दुसऱ्या व्यक्ती त्यांच्या वाईटावरती टपलेल्या असतात. त्यामुळे उगाचच विनाकारण मारामारी सूडबुद्धी अशा प्रकारचा वास जो आहे तिथे निवास करणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणील व्यक्ती जरी शांतपणे आणि स्थिर बसलेल्या असल्या तरी इतर ठिकाणच्या व्यक्ती ज्या आहेत यांची सूडबुद्धी उफाळून येते आणि ते उगाचच आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते. त्यामुळे असे भूखंड खरेदी करताना योग्य ती काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे. सर्वतोपरी प्रयत्न करून असे भूखंड जे आहेत हे नवग्रह आणि ब्रह्मा सेटच्या सहाय्याने त्याचबरोबर बफर सेटच्या सहाय्याने आपल्याला प्रॉपर करून घेता आले पाहिजेत. तरच ते भूखंड आपल्याला तावून सुलाखून घेऊ जाऊ शकतात. दुसरा भूखंड जो आहे हा आहे अर्धचंद्राकृती भूखंड. अर्थात ज्याप्रमाणे अर्धा चंद्र आपल्याला आकाशामध्ये दिसतो त्याचप्रमाणे अर्धगोलाकृती असा हा भूखंड निर्माण झालेला आपल्याला दिसत असतो. मागे एकदा मी कन्सल्टिंग केलं होतं त्या घरामध्ये खूप वेळा चोरी झालेली होती. त्या व्यक्ती ज्या आहेत यांच्या कपाटाच्या कुलपाची चावी त्यांच्याकडेच होती. कपाटही बंद होतं. मात्र जेव्हा त्यांनी कपाट उघडलं तेव्हा आतमधले त्यांचे दागिने जे आहेत ते नाहीसे झालेले होते. त्यांना कळेना ही चोरी झाली कशी, कारण चावी तर माझ्याकडे आहे. पोलीस तपासा अंतीही काहीही निष्पन्न झालं नाही.
दुसऱ्या वेळेला ह्या व्यक्ती जेव्हा ट्रिपसाठी बाहेर गेलेल्या होत्या तेव्हा त्यांच्या घरातलं पूर्ण फर्निचरच नाहीसं झालेलं होतं. ते स्तंभित झाले आणि त्यांनी शेवटी वास्तूचं कन्सल्टेशन केलं. त्यांच्या वास्तूचं अर्थात फ्लॅटचं जेव्हा परीक्षण केलं तेव्हा असं लक्षात आलं यांचा फ्लॅट जो आहे हा एक प्रकारे अतिशय फॅशनेबल आणि पाश्चात्य संस्कृतीकडे झुकलेला होता. त्यांच्या वास्तूचा आकार जो आहे हा अर्धचंद्राकृती असा झालेला होता. अर्धचंद्राकृती फ्लॅटचे आकार अर्थात भूखंडाचे आकारही त्याच्यात आले. असे जे आकार असतात तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या असतात यांना नेहमी चोरीचं भय जे आहे हे राहतं. अशा भूखंडांवरती आपल्याला राहणं गरजेचंच असेल तर एखाद्या वास्तू सल्लागाराच्या सल्ल्याने तिथे उपाययोजना करून ते भूखंड आपल्याला फलदायी कसे होऊ शकतील हे पाहणं अतिशय आवश्यक असतं. अशा भूखंडांवरतीही जास्तीत जास्त नवग्रह पिरामिड जे आहेत यांचा वापर करावा आणि त्याचा दोष जो आहे हा काही प्रमाणामध्ये कमी झालेला आपल्याला दिसून येतो. हे झालं अर्धचंद्राकृती भूखंड जे आहेत त्यांची फळं आणि त्याचबरोबर धनुष्याकृती भूखंड जे आहेत हे आपल्याला काय परिणाम देऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत आपण आजची वास्तू टीप. याच्यामध्ये एखादा भूखंड जो आहे या भूखंडावरती खूप काटेरी झाडं, बोरीची, बाभळीची झाडं निर्माण झालेली असतील तर त्या भूखंडांना बाधित भूखंड असं संबोधलं जातं. सर्वसाधारणपणे या भूखंडावरती राहायला गेल्यानंतर तिथे राहणारी कर्ती व्यक्ती आणि कौटुंबिक सदस्य जे आहेत यांचं मन जे असतं हे अस्थिर होतं. शक्यतो असे भूखंड आपण टाळावेत अर्थात योग्य ती उपाययोजनाही करावीत. ही झाली आजची टिप्स. मला वाटतं आपला भूखंड कुठला आहे हे आज नक्कीच आपण पाहायला विसरू नका. आज आपण इथेच थांबतोय पण पुन्हा उद्या भेटणार आहोत वास्तूचे विविध रंगी अनेक भूखंड घेऊन त्यांचे आकार, त्यांचे होणारे परिणाम आणि त्यांच्यावरती उपाय पाहण्यासाठी. मात्र आज इथेच थांबूया. नमस्कार.